नमस्कार मंडळी, राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार। आजचा दिवस विशेष म्हणजे आज कात्यायनी यात्रा म्हणजेच कात्यायनी देवाचा भंडारा। यात्रा अगदी मोठ्या प्रमाणातच घडते हो। मग पहिल्यांदा आपण अंबाबाईचं दर्शन घेऊया म्हणालो। देवी अंबाबाई हसूर तुम्हाला देवी कात्यायनी अगदी जवळचं नातं म्हणजे बहिणीचं नातं, त्यामुळे हसूर मधलं सगळं गाव आमचं कात्यायनी देवीला असते हो। मला तर लहानपणा आठवते, आम्ही ट्रॅक्टर मधनं छकट्या मधनं गाडीमधनं डायरेक्ट कात्यायनी देवीला यात्रा असली की जायचंच हो। तसेच एक जुनी आठवण झाली बघा, आमच्या गल्लीत ट्रॅक्टर जाणार होता संग्राम पोतर यांचा मी कात्यायनी देवीला, त्यामुळे गल्लीतील सगळी आवरून टकाटकच बसले की लोक। श्रीषा तरी कुणाचा आवराय नाही, त्याच्या अगोदर ट्रॅक्टर मध्ये जाऊन जागा धरून बसते खरं म्हणजे गेली शिरशा ट्रॅक्टर मधनं, त्यामुळे मी पण टू व्हीलर मधून सुटलो की आमचं श्रेयांशून आणि नानाच नाही बरोबर हसूर मधनं गेलो हळदीतून डायरेक्ट गेलो काणगाव मधनं जैताळा टर्न आहे बघा। जैताळमध्ये ही गावं तुम्हाला दिसायला बघा, कारण कात्यायनी देवी फाटा आहे आणि डायरेक्ट कात्यायनी देवीचं पोचलो बघा। आता कात्यायनी देवीला गर्दी केवढी आहे बघा, की आईस्क्रीमचं गाडं, भेलचं गाडं, मुलाची खेळण्यांची गाडं, माझे पोरांनी आपल्या आई बाबांचं पैसे सपवायचं असं गाडं सगळं होतं। मोबाईलचं शूटिंग घेऊन मी पुढे चाललो स्कीम। गावातले लोक जवळजवळ 70% 60% लोक गावातले दिसाल लांबनच टिपलं की व्हिडिओ मग सगळ्यांना। कात्यायनी देवीची यात्रा असली तर जायची ओढ लई लागते। मी तर लहान असताना मला तर आठवते, आम्ही शाळेत असताना मोठ्या मोठ्या माणसांच्यावर जायचं, देवीचं दर्शन घ्यायचं, जेवायचं, पिक्चरच्या टाकीला जायचो। मला तर आठवते मी पिक्चर बघितलेलं नाव सांगतो तुम्हाला। देवचा घायल एक पिक्चर बघितलेला, शाहरुख खानचा परदेशी पिक्चर एक आलता महिमा चौधरी संगत, अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानचा मोहब्बत आहे। एकदम लहान होतो त्यावेळी मला आठवते तो दिवसाचा डान्स चालता बघा, हमसे बडा मुकाबला पिक्चर लय गाजलेला होतो। म्हणजे लोक कसं पिक्चरच्या टाकीला पण जायची आणि देवीचं दर्शन पण घ्यायचं आहे, जे लहानपणी इतकी मजा यायची तुम्हाला सांगायचं कामच नाही। या पोरासनी मोबाईल मध्ये पिक्चर दिसतात, त्यामुळे टाकीला कोण पिक्चर बघायला जायचंच नाही हो। तर म्हणतात ना गेले ते दिवस गेल्या त्या आठवणी, मित्रांनो गेलेल्या दिवसाचे फक्त आठवून राहतात हो। त्यामुळे आत्ताचा दिवस हे महत्वाचा आहे, याचा आनंद आपण घेतला पाहिजे बघा। कारण या पृथ्वीवर 100, 200, 300 वर्षांनी तर का आठवण लोक ठेवणार नाही तो आपली खालची, आपली पोरं किंवा त्यांची पोरं ठेवतील। त्यांची पोरं खापर पंजा त्यांची आठवण कशी ठेवणार हो। मित्रांनो ही वेळ, दिवस, ही वर्ष सगळ्यांचा आनंद घ्या बघा। अशात चढ उतार असतातच हो, नाही एन्जॉय करायला पाहिजे बघा। त्यात गेले मी जेवायच बसलो तर आमचे गावकरी जेवताना दिसले, त्यांचे पण व्हिडिओ शूटिंग करूया की म्हणालो। काय प्रसाद पण अगदी छान मस्तपैकी गेला होता, भात आमटी बटाट्याची भाजी खाजा कळी, ही जेवणाची टेस्ट एक नंबरच होती हो, म्हणजे महाप्रसाद एक नंबरच हो। सुनबाई पण आमची पूजा गाठ पडलेली, निधीची आणि पूजा एकत्रच मग जेवायला बसलो की सगळेजण। आडवीला म्हणालो आमच्या श्रेयांशीबरोबर बस की जेवायला, तिला पण म्हणालो चल श्रेयांशीबरोबर जेवायला बस बाई म्हणालो, मी बसलीच की श्रेयांशीबरोबर जेवायला। तरी पण आमच्या गावातले लोक तुम्हाला दिसतात बघा, त्यातनं आणि मी व्हिडिओ टिपतच बसलो बघा। लोकांनी पण लय मजा वाटते हो आपण व्हिडिओ त्याने देवीचं दर्शन घ्यायचं म्हणून मी समोरच गेलो।
कात्यायनी देवीच्या समोर एक विहीर आहे, अगदी जुनी विहीर आहे बघा. इथं शूटिंग बऱ्याच पिक्चरचं झालंय बघा. इथं लहानपणाच बघतो यामध्ये कासव जास्त आहे. तो म्हणजे किती वर्षापासून यात कासव आहे. तर मी देवीचं दर्शन मी समोरासमोरच केलं आणि डायरेक्ट मी बाहेर झालो, कारण गर्दी जास्त होती. उभारायला सुद्धा जागा नव्हता बघा. तिथे त्या कात्यायनी देवीचं आणि हासूरच्या देवीचं लय जवळचं नातं हो. मग हासूरचे लोक सगळे तुम्हाला इथं दिसायला बघा. इथं रांगत सुद्धा उभारल्यात. पोरं म्हणा जरा शूटिंग घेऊया की म्हणाल काय विषय आहे. कारण सगळ्या यात्रेमध्ये जवळजवळ 40% लोक तरी हासूर तुम्हाला दिसतील बघा. मित्रांनो, मग तुम्हाला देवीचं दर्शन कसं वाटलं नक्की सांगा. कारण मी पण गडबडीचं शूटिंग घेतलं. गडबडीचं शूटिंग मी 2 व्हीलरमध्ये गेलो. आमची पोरं ट्रॅक्टरमध्ये गेली. ती जुनी आठवण ठेवायची म्हणून पोरांनी जावा की ट्रॅक्टरमधनं. मित्रांनो, चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, शेअर आणि लाईक नक्की करा. अंबाबाच्या नावाने चांग भलं.